Hello friends, now start our second videos. The topics of history of नावेल, कादंबरीचा इतिहास. Now in first videos we have learned the first videos the origin of novels. नॉवेलचा उगम कशा पद्धतीने झाला. द फर्स्ट नॉवेल इन द वर्ल्ड, जगामध्ये पहिलं असं कोणतं नॉवेल होतं ते नॉवेल. त्यानंतर युरोपियन नॉवेल कोणतं होतं आणि इंडियन जी भाषा आहेत त्या इंडियन भाषेचं सुद्धा किंवा इंडियन भाषेमध्ये सुद्धा भारतीय भाषेमध्ये पहिलं नॉवेल कोणतं होतं ते आपण शिकल्या गेलेले आहोत. नाव इन दिस व्हिडिओज वी हॅव ट्राय टू लर्न अबाउट द novels. In these novels how to the literary works, या नॉवेल बद्दल ज्या रायटर्सनी नॉवेलिस्टनी कार्य केल्या गेलेल्या आहेत, वर्क्स केल्या गेलेल्या आहेत. दीज आर टू द रायटर्स. ते रायटर्स कोण आहेत? नाव दे हॅव टू द वर्क टू अस्ट गिविंग बूस्ट मीन्स एनर्जी. हाऊ टू लाईफ लिव्हिंग, जीवन कशा पद्धतीने जगायचं, जीवन जगत असताना ते कसं जगायला पाहिजे याचं विशिष्ट अशा पद्धतीचं चित्रण. नाव दिस आर टू द पिक्चर्स हॅज गिवन इन प्रोज स्टाईल. प्रोज स्टाईलच्या माध्यमातून, गद्यांच्या माध्यमातून. दिस आर टू द बिफोर ड्रामाज अँड पोएट्रीज हॅव डिफिकल्ट टू अंडरस्टँड, जे समजण्याकरता कठीण होतं. बट व्हेन द ओरिजिन ऑफ नॉवेल, परंतु जेव्हा नॉवेलचा उगम झाला, द मिडल क्लास पर्सन्स दे हॅव टू बी द देअर लाईफ्स हॅव टू द प्रॉस्परस अँड टू द व्हर्च्युअस दॅट अँड पर्पोजफुल दॅट. तर त्यांचं जीवन, या मिडल क्लास लोकांचं जीवन एक उद्देशपूर्ण उद्देश ठेवून जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला. बट व्हॉट आर द थिंग्स दे हॅव हेल्प टू देम इन देअर लाईफ. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कोणत्या अशा गोष्टीची मदत झाली? तर यस, नाव दिस आर टू द नॉवेल्स. त्या नॉवेलची मदत झाली. आणि म्हणून देअरफॉर नाव ऑन दिस टू द नॉवेल्स विथ द पर्सन्स हॅव टू बी द डन वर्क. कोण्या व्यक्तीने या पद्धतीचं या नॉवेलविषयी कार्य केलं त्या लोकांची माहिती. दिस आर टू द लिटररी वर्क्स अँड टू द रायटर्स हॅज गिव्ह द इन्फॉर्मेशन इन दिस our second videos or second part, the history of novels. I hope you have seen the before few videos our English course books and do study seriously. हा जो आपला भाग आहे या हिस्ट्री ऑफ द नॉवेल किंवा या चौथ्या भागाच्या माध्यमातून, जो सेक्शन चौथा जो आहे नॉवेलविषयी, त्याला जिनार्स म्हटल्या गेलेला आहे. तर याविषयी आपल्याला एक्झाममध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेल यामध्ये आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारणार आहेत. आणि म्हणून ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा आपण प्रयत्न केला गेलेला आहे. यानंतरचे जे 3 नॉवेल्स आहेत 4.2, 4.3 अँड 4.4 हे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे 50 शब्दामध्ये त्याचं उत्तर आपल्याला लिहावं लागणार आहे. आणि प्रत्येक हा ड्रामा म्हणा किंवा हा टॉपिक 4.1, 4.2, 4.3 आणि 4.4 प्रत्येकाला 4 मार्क आहेत. म्हणजे असे 16 मार्काचा हा ड्रामा आपल्याला एक्झाममध्ये विचारणार आहेत. तेव्हा
पहिला जो आहे आपला हिस्ट्री ऑफ द नॉवेल, याच्यावरती 4 मार्काचे क्वेश्चन जर कोणते जर असेल तर कदाचित तुम्हाला ट्रू अँड फॉल्स विचारू शकते, मॅच द पेअर विचारू शकते, ऑड इन दिस वर्ड्स, स्पीक आउट द ऑड इन दिस वर्ड्स, दिलेल्या 4 शब्दातून एक ऑड शब्द कोणता आहे ज्याला आपण न गटात बसणारा शब्द म्हणतो ते, ऑल्सो फॉर फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा म्हणून सुद्धा तुम्हाला विचारू शकते. अँड नाऊ इन दिस टू द टॉपिक्स हिस्ट्री ऑफ नॉवेल, मेनी नॉवेल हॅज टू द गिवन अँड हीज रायटर दॅट, बरेचसे कादंबरी दिल्या गेल्यात, नॉवेल दिल्या गेल्या, त्यांचे लेखकांचे नावं सुद्धा दिल्या गेलेले आहेत. तर यावर सुद्धा आपल्याला एखादी प्रश्न असू शकते. सो नाउ द लिसन केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड. नाउ these are to the second videos, the literary works and to be the writer in this to the word that. Yes, now the literary works and to the writer म्हणजे लिटररी एक विशिष्ट वाङ्मयीन दृष्ट्या जे काही कार्य केल्या गेलेले आहेत आणि ते लेखक कोणते आहेत, त्या लेखकांनी केलेलं कार्य कोणतं. नाउ द पिलिग्रिम्स प्रोसेस by John Bunyan 1678 and Orinoco by Alfred Behn 1688 initiated the plenteous means भरपूर प्रमाणात, प्लेंटी जे काही म्हटलं जात असतं ते प्लेंटी, and colorful tradition of English novel was followed by Daniel Defoe's Robinson Crusoe, Moll Flanders and Jonathan Swift Gulliver's Travel, a famous satire. काय म्हटलं गेलेलं आहे या पहिल्या स्लाइडमध्ये बघा आपल्यासमोर पिलिग्रिम प्रोग्रेस काय आहे तर एक कादंबरी आहे. दिस इज द नॉवेल्स अँड हु इज द रिटन दॅट, त्याला कोणी लिहिल्या गेलेल्या आहेत, बाय जॉन बनियान, व्हेन इन 1678, कधी जर लिहिल्या गेलेली असेल तर 1678 मध्ये. नाउ द सेकंड नॉवेल्स ओरिनोको, हु इज द रिटन दॅट, कोण लिहिल्या गेलेली आहे, बाय अहोरा बिन, जे काही म्हटलं जात असतं आफ्रा बेहन. या ठिकाणी थोडं मिस्टेक झाल्या गेलेल्या आहेत, स्पेलिंग थोडं बघून घ्या. APHRA ॲफ्रा अँड बेहनचं BEHN पाहिजे होतं. नाव 1688. आणि या दोन्हीही नॉवेलने खूप लोकांना, जगातले जे काही लोक असेल त्या लोकांना, कादंबरीकारांना एक इनिशिएट केल्या गेलेला आहे. इनिशिएट म्हणजे प्रोत्साहित केल्या गेलेलं आहेत की कादंबरी लिहिण्याकरता. आणि या कादंबरीमुळे पुढे सुंदर असा एक नॉवेलचा जो प्रवास जो काही म्हटला जात असतो तो नॉवेलचा प्रवास या जगामध्ये चालू झाल्या गेलेला आहे. कोणत्या नॉवेलच्या माध्यमातून, पिलिग्रिम प्रोग्रेस नावाचं नॉवेल कोण लिहिल्या गेलेलं आहे, बाय जॉन बनियान 1678 अँड ओरिनोको बाय ॲफ्रा बेहन 1688. हे दोन नॉवेल. नाउ दीज आर द टू नॉवेल्स हॅव मेनी नॉवेलिस्ट इनिशिएट दॅट. बऱ्याचशा कादंबरीकारांना कादंबरी लिहिण्याकरता प्रोत्साहित करण्याचं काम या दोन कादंबऱ्यांनी केल्या गेलेलं आहे. आणि त्यानंतर नाउ आफ्टर दॅट, नाउ दीज आर टू बी द स्टार्टेड द पिरियड्स हॅव नॉवेल. तेव्हापासून नॉवेलचा एक काळ त्या ठिकाणी चालू झाला. आफ्टर दॅट, त्याच्यानंतर नाउ रॉबिन्सन क्रुझोई अँड मॉल फ्लँडर्स, काय आहे तर ते एका कादंबरीचं नाव आहेत. कोण लिहिल्या गेलेले आहेत, बाय डॅनियल डॅफोईज. या कादंबरीकाराने ते लिहिल्या गेलेल्या डॅनियल डॅफो. एक खूप अशी गाजलेली कादंबरी म्हणजे कोणती तर एक गुलिवर्स ट्रॅव्हल नावाची कादंबरी, जी खूप अशा पद्धतीची जगामध्ये गाजल्या गेलेली होती. बाय जॉनथन स्विफ्ट नावाच्या एका रायटरने ही ती त्या पद्धतीची लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. दीज आर टू बी द सॅटायर्स म्हणून सुद्धा त्याला संबोधल्या गेलेला आहेत. वासात्मक पॅमेला अँड क्लॅरिसा. Now the next novel that and written is the
सॅम्युअल रिचर्डसन नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून, कादंबरीकारांच्या माध्यमातून, नॉव्हेलिस्टच्या माध्यमातून ही कादंबरी त्या ठिकाणी लिहिल्या गेलेली आहेत. एक त्याच कादंबरीसोबत जगामध्ये मोठमोठे कादंबरीकार जे काही म्हटलं जात असतात ते कादंबरीकार सुद्धा या काळामध्ये गाजल्या गेलेले आहेत. त्यामध्ये हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स टर्न अँड टॉबियास स्मॉलेट नावाचे जे काही कादंबरीकार जे आहेत, दीज आर टू द नॉव्हेलिस्ट हॅव टू द प्रोमिनंट इन द वर्ल्ड दॅट. एक जगामध्ये एक विशिष्ट अशा पद्धतीचं महान कार्य या लोकांनी सुद्धा केल्या गेलेलं आहे. ही एक सुद्धा अशा ह्या 3 कादंबऱ्या, एक रॉबिन्सन क्रोझी अँड मॉल फ्लँडर्स बाय डॅनियल डॅफो, गुलिव्हर ट्रॅव्हल जी जॉन्थन स्विफ्ट या कादंबरीकारांनी लिहिल्या गेलेल्या आहेत. त्या कादंबरीकाराला नॉव्हेलिस्ट म्हणल्या जात असतात. पॅमेला अँड क्लॅरिझा नावाची कादंबरी, नाव दिस इज द रिटर्न दॅट, ही कोणी जर लिहिल्या गेली असेल तर सॅम्युअल रिचर्डसन. नाव द नेक्स्ट इन द स्टॉलवर्ट नॉव्हेलिस्ट. आता स्टॉलवर्ट नॉव्हेलिस्ट म्हणजे काय, तर एक नवीन अशा पद्धतीचा प्रकार जो काही म्हटला जात असतो, तो प्रकार या कादंबरीच्या माध्यमातून जगामध्ये रूढ झाला गेलेला होता. दीज आर टू द टाइप्स इन द नॉवेल्स आर कॉल्ड द स्टॉलवर्ट नॉव्हेलिस्ट. नाउ द ट्रेडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर स्टॉलवर्ट नॉव्हेलिस्ट सच एज चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथोर्न, होरेस वॉल्पॉल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड एच.जी. वेल्स. यस, ही जी काही स्टॉलवर्ट नॉव्हेलिस्ट जे काही म्हटलं जात असतात की या नॉव्हेलचे जे प्रकार जे काही म्हटलं जात असतात, जे ज्या पद्धतीचं नॉव्हेल चाललं त्याचे पाठीराखे ज्याला म्हणतो आपण, ते पाठीराखे सुद्धा होऊन गेले, त्याला आपण स्टॉलवर्ट नॉव्हेलिस्ट म्हणू शकतो. म्हणजे जे काही नॉव्हेल निर्माण झाल्या गेलेलं होतं त्याची पाठराखण करण्याकरिता, म्हणजे त्याला सपोर्ट करण्याकरता एक मोठा असा वर्ग त्या ठिकाणी निर्माण झाला. तो वर्ग जर कोणता असेल तर चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथॉर्न, होरेस वॉल्पॉल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड एच.जी. वेल्स दॅट. तर या सगळ्या लोकांना एक स्टॉलवर्ट नॉव्हेलिस्ट म्हणून आपण ओळखू शकतो. एक मोठा असा ग्रुप, फार मोठा ग्रुप की त्याचा प्रभाव एका समाजावर जे काही म्हटला जात असतात तो समाजावरती पडल्या गेलेला होता. यामध्ये जे वॉल्टर स्कॉट आहेत कादंबरीकार, तर ते ऐतिहासिक एक विशिष्ट अशा पद्धतीची कादंबरी लिहिण्याचे एक लेखक म्हणा किंवा कादंबरीकार म्हणून ओळखल्या जात होते. अशा यासारखे कादंबरीकार या नॉव्हेलिस्ट म्हणून जगामध्ये उदयास आल्या गेलेले होते. नाव द नेक्स्ट topics in the novel that is for to the literary works on the topics of the widened angles that widened angles म्हटलं गेलेलं आहे. here is to the they winded the circumferences of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels that widened angles और व्ह्यू ज्याला म्हटलं जात असतात की एक पाहण्याचा जो दृष्टिकोन जो काही म्हटला जात असतात. आता जो प्रवास जो काही म्हटला जात असतो तो प्रवास झाला गेलेला होता एका मॉडर्न सेंचुरीमध्ये, म्हणजेच 20व्या शतकामध्ये. अँड इन द 20th सेंचुरीज या शतकापर्यंत तो येऊन पोचल्या गेलेला होता. आपल्याला बघायचे आहे की मॉडर्न टॉपिकचा उदय झाला, त्यात अधिक नवीन स्टाईल ज्याला म्हटला जात असतात, नवीन टेक्निक जे काही म्हटला जात असतात, ती नवीन टेक्निक सुद्धा कालानुसार त्या ठिकाणी शोधून काढली. म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, वायडेंट दृष्टिकोन ज्याला म्हणतो आपण, की मोठा एक महत्त्वाचा दृष्टिकोन या कादंबरीकडे पाहण्याचा लेखकांचा झाला गेलेला होता. आणि मग नॉव्हेल लिहिण्यासाठी हा एक विशिष्ट अशा पद्धतीचा दृष्टिकोन जो काही म्हटला जात असतो तो दृष्टिकोन या लोकांचा विस्तृत झाला, किंवा समाजाविषयी सुद्धा मात्र त्या पद्धतीचा दृष्टिकोन त्यांचा एक विस्तृत झाला. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये याला एक चांगल्या पद्धतीचं साहित्य म्हणून, साहित्याचा प्रकार म्हणून या गोष्टीकडे पाहिल्या जात होता. त्यालाच वायडेंड एंजल्स व्ह्यू म्हणून संबोधल्या गेलेला आहे. यामध्ये E.M. फॉस्टर,
जो E.M. फॉस्टर म्हणून या लिटररी वर्क्समध्ये प्रति शेक्सपियर म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर जेम्स जॉय, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राहॅम ग्रीन, D.H. लॉरेन्स, हे जे आहेत दीज आर टू द नॉवेलिस्ट दॅट. या लोकांनी काय केलं, वायडेन व्ह्यू दॅट, पाहण्याचा जो दृष्टिकोन जो काही म्हटला जात असतो, मोठ्या प्रमाणामध्ये या कादंबरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेलेला होता. आणि यांनी नावेल जो काही म्हटला जात असतो तो सर्कम्फरस, म्हणजे त्याचा जो घेर जो काही म्हटला जात असतो, त्याचा ज्याला पसारा जो काही म्हटला जात असतो, तो पसारा किंवा त्याचा घेर म्हणा किंवा त्याचा प्रभाव जगामध्ये पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो खूप वाईड केला. वाईड म्हणजे पसरणे, म्हणजे त्याचा व्याप्ती म्हणा किंवा व्यापक पद्धतीने त्यात अनेक गोष्टीचा सुद्धा त्यांनी समावेश करण्याचा प्रयत्न केला, की जे पहिल्या नॉवेलमध्ये आपण पाहायला गेलेलं आहे की ग्रीक रोमान्सेस अँड ट्रॅजेडी जे काही म्हटला जात असतात, या दोनच माध्यमातून ते नॉवेल त्या ठिकाणी निर्माण होत होते. बट नाव इन द 20th centuries, now these are to the novelist, they have to be the circumferences or they have to the view the widen that. त्यांनी तो त्यांचा व्ह्यू म्हणा, पाहण्याचा व्ह्यू किंवा त्यांचा तो पसारा जो काही म्हटला जात असतो, तो प्रसार म्हणून आपण तो प्रसार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मग पॉलिटिकल, सोशियल, सायकोलॉजिकल या काळातील सगळ्यात महत्त्वाचा जो प्रकार जो काही म्हटला जात असतो, की ज्याने स्कोप या नॉवेलिस्टला दिला गेलेला असेल, तर तो एक सायकोलॉजिकल नॉवेल होतं, की त्या सायकोलॉजिकल नॉवेलच्या माध्यमातून जगामध्ये या नॉवेलला त्या पद्धतीचं महत्त्व आपल्याला प्राप्त झालं असं दिसून येते. आफ्टर दॅट, त्यानंतर, नाव दिस आर टू द टाइप्स इन द नॉवेल 20th century दॅट. यस, इमिग्रँट ऑथर्स दॅट. व्हॉट इज द इमिग्रँट ऑथर्स? इमिग्रँट ऑथर्स म्हणजे काय, तर आपला देश सोडून बाहेरच्या देशामध्ये एक नॉवेलिस्ट म्हणून गाजलेले किंवा नॉवेलिस्ट म्हणून काम करणारे एक गट, त्याला इमिग्रंट ऑथर्स म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या गेलेलं आहे. देर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी, जे आज भारतामध्ये आहेत, परंतु ते कुठले होते, बांगलादेश इथून आल्या गेलेले होते. V.S. नायफॉल जे काही म्हटला जात असतात, जे इंडियन होते, ते आज सध्या जर कुठं जर असेल तर त्रिनिदाद या देशामध्ये आहे. आफ्टर दॅट लॅझिओ इशियारा, कॅझिओ इशियारा, इथे सुद्धा एलच्या ठिकाणी के पाहिजे होतं, सॉरी स्पेलिंग थोडं मिस्टेक झाल्या गेलेल्या लिहित असताना, तर त्याला सांभाळून घेणे. लॅझिओ कॅशिओराज हे जपानचे आहेत. या लोकांनी एक विशिष्ट अशा पद्धतीचं नॉवेलविषयी वर्क जे काही म्हटला जात असतात, ते नॉवेलविषयी वर्क केल्या गेलेले आहे. आणि हा ग्रुप किंवा हा जो गट जो काही म्हटला जात असतो, सलमान रश्दी, V.S. नायफॉल अँड काझुओ इशियारा यांना विशिष्ट शब्द इमिग्रंट ऑथर म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात असतात. त्यामध्ये कॅझिओ इशिकारा जे काही म्हटला जात असतात, तर या व्यक्तीला एक नोबेल अवॉर्ड जो काही म्हटला जात असतो, नोबेल पुरस्कार जो काही म्हटला जात असतो, जो साहित्यामधला होता, तो जपान या देशाने त्यांना बहाल केला गेलेला आहे. नाव इन द 20th centuries स्टार्टिंग टू द पिरियड हॅव नॉवेलिस्ट किंवा नॉवेलच्या पिरियडपासून तर 20व्या शतकापर्यंतचा मॉडर्न एजपर्यंत जर पाहतो म्हणलं, दॅट लाईक फॉर दिस आर टू द मेल पर्सन दॅट, पुरुष लोकांनी, पुरुष व्यक्तींनी ज्या पद्धतीचं कार्य केलं, ॲज वेल ॲज नाव इन दिस टू द वर्ड्स हॅव टू बी द सम ऑफ द वुमन नॉवेलिस्ट दॅट ऑर टू द रायटर. तर काही महिला कादंबरीकार सुद्धा या जगामध्ये होऊन गेला. नाव त्यांनी सुद्धा सपोर्ट दिज आर टू द टाइप्स ऑफ द नॉवेलिस्ट, नॉवेल दॅट अँड टू द नॉवेलिस्ट, कादंबरीकारांना म्हणा किंवा कादंबरीला सपोर्ट करण्याचा प्रयत्न या महिलाचा सुद्धा त्यामध्ये मोठा हातभार असा दिसून येते. त्यामध्ये द नॉवेल ऑफ मॅनर्स एव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी नावाची एक महिला कादंबरीकार आहेत. त्यानंतर गॉथिक नॉवेल्स ॲन रॅडक्लिफ
नावाच्या कादंबरीकार म्हणून त्यांना ओळखल्या जात असतात. ॲन रॅडक्लिफ ह्या कादंबरीकार, त्यांनी कोणतं नाटक जर लिहिल्या गेलेलं असेल, सॉरी नॉवेल जर लिहिल्या गेलेलं असेल तर त्यांनी एक वेगळा अशा पद्धतीचा त्यांचा ठसा जो काही म्हटला जात असतो तो ठसा गॉथिक नॉवेल्समध्ये त्यांनी उमटवण्याचा प्रयत्न केला. काय आहे हे गॉथिक नॉवेल्स? तर गॉथिक नॉवेल्स म्हणजेच ज्यामध्ये भूत, तंत्र, मंत्र, जादू, भूतनी, हॉरर जे काही म्हटला जात असतात, एक विशिष्ट अशा पद्धतीचं भुताटी घर जे काही म्हटलं जातं, तर यावरती त्यांनी ते त्या पद्धतीचं एक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला. गॉथिक नॉवेल्स बाय ॲन रॅडक्लिफ नावाची एक कादंबरीकार. आफ्टर दॅट, त्यानंतर जर आपण पाहतो जर म्हटलं तर न्यू टाईप्स इन द नॉवेल्स हॅव टू द प्रोड्यूस दॅट, एक नवीन अशा पद्धतीचा प्रकार या नॉवेलच्या माध्यमातून समोर आला. दिस आर टू द नॉवेल्स हॅव टू द बेस ऑन सायन्स ऑफ द एज दॅट, त्या काळामध्ये विज्ञान जे काही म्हटलं जात असतं त्या विज्ञानावरती सुद्धा मात्र अशा पद्धतीचे काही नॉवेल्स निघाले. त्यामध्ये गाजलेलं एक विशिष्ट अशा पद्धतीचं द बेस ऑन द सायन्स ऑफ द एज, वैज्ञानिक युग जे काही म्हटलं जात असतात, विज्ञान युगावरती एक रचित अशा पद्धतीचं नॉवेल कोणतं जर असेल तर फ्रँकस्टेन कोणी लिहिल्या गेलेलं आहे तर मॅरी शेली नावाच्या एका महिलेने हे या पद्धतीचं सायन्स ऑफ द एज, विज्ञान युग जे काही म्हटलं जात असतात त्या विज्ञान युगावरती ते नाटक लिहिल्या गेलेलं आहे. नाव आफ्टर दॅट द क्लासिकल वर्क कॅटेगरी. आता दोन अशा काही लेखिका होऊन गेल्या की ज्यांचे वर्क एक क्लासिकल कॅटेगरीमध्ये गणल्या जात असतात. विच आर दीज? यस, नाव द जॉन आयर्स, दिस इज द नॉवेल दॅट, हे नॉवेल आहे. कोणी लिहिल्या गेलेलं आहे? बाय जॅन ऑस्टिन नावाची जे काही महिला नॉवेलिस्ट आहेत त्या महिला नॉवेलिस्टने लिहिलेलं हे जॉन आयर्स नावाचं एक नाटक आहे. आफ्टर दॅट नाव द उदरिंग हाईट्स नावाचं सुद्धा एक नॉवेल झाल्या गेलेलं आहे, जे एक इमिली ब्रॉन्टे सिस्टर ह्या ज्या बहिणी होत्या, इमिली ब्रॉन्टे दोघी बहिणी होत्या, त्या माध्यमातून त्यांनी द उदरिंग हाईट्स या पद्धतीचं एक नॉवेल क्लासिकल वर्क कॅटेगरीमध्येच मोडणारं नॉवेल त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केल्या गेलेलं आहे. जो नवीन प्रकार जो आपण म्हणत होतो एक सायकोलॉजिकल नॉवेलचा सुद्धा त्या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून सुद्धा उदय झाल्या गेलेला होता. महिलांनी सुद्धा एक सायकोलॉजिकल नॉवेलवरती वर्क केल्या गेलेलं होतं. त्यात एक मोठी महिला कादंबरीकाराचे नाव येते, त्यात जॉर्ज इलियट नावाची नाव द कादंबरी लिहिल्या गेलेली आहे. इव्हान्स तिचं खरे नाव जे काय होतं ते खरे नाव आहे, परंतु तिने अलाइस या टोपण नावाने तिने त्या जॉर्ज इलियट नावाच्या महिलेने सायकोलॉजिकल नॉवेल त्या पद्धतीनं लिहिण्याचं प्रयत्न केला गेलेला आहे. सायकोलॉजिकल नॉवेल कोण? जॉर्ज इलियट तिचं मुख्य नाव, परंतु तिने आपल्या टोपण नावाने ते लिहिण्याचा प्रयत्न केला. कोणतं टोपण नाव? तर इव्हान्स हे टोपण नावाने तिने त्या पद्धतीचं नॉवेल लिहायला सुरुवात केल्या गेलेली होती. नाव सायकोलॉजिकल नॉवेलच्या पुढचा प्रकार म्हणजे दिस आर टू द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. या प्रकाराला अत्यंत महत्त्व प्राप्त करून दिले. त्यात बाय वर्जिना वुल्फ नावाची एक महिला जी काही म्हटला जात असतात, कॉन्शियसनेस स्ट्रीम ऑफ कॉन्शियस म्हणजे शब्दबद्ध अशा पद्धतीचं एक नॉवेल्स, आणि हे नॉवेल्स इन इंग्लिश नॉवेल नाव दिस आर टू द वर्जिना वुल्फ इज द पायोनियर दॅट, म्हणजे एक विशिष्ट अशा पद्धतीचा दर्जा, अत्यंत महत्त्वाचा दर्जा पायोनियर या महिलेच्या माध्यमातून शब्दबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी लिहिण्याचा तिने तो प्रयत्न केला गेलेला होता. त्यानंतर आफ्टर दॅट नाउ द टाइप्स ऑफ नॉवेल्स, क्राईमवर सुद्धा काही कादंबऱ्या निर्माण झाल्या गेलेल्या होत्या. त्यामध्ये ॲगाथा क्रिस्टी नावाचे जे काही कादंबरीकार आहेत जे सर्वांना परिचित आहेत व ते एक मोठे अशा पद्धतीचे कादंबरीकार आहेत. Now these are to the persons have to the his works on the topics have to be the crime that created her own place by writing many novel based on crime. ही सुद्धा एक महिला होती ॲगाथा क्रिस्टी, and she had created her own place by writing many novel based on
क्राईम दॅट. बरेचसे असे तिने नॉवेल जे लिहिल्या गेले असेल त्याचा विषय जर कोणता जर असेल तर तो क्राईम होता. नाव आफ्टर दॅट आणि या क्राईम नंतर डिटेक्टिव्ह नॉवेल हा एक प्रकार सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाला. आय होप यू हॅव टू नो द मिनिंग्स ऑफ द डिटेक्टिव्ह दॅट. डिटेक्टिव्ह म्हणजे का हे आपल्याला माहीत आहेत, परंतु डिटेक्टिव्ह नॉवेल लिहिणारे किंवा त्यामध्ये काम करणारे जे काही व्यक्तिमत्व जर कोण जर असेल तर हर्क्यूल पॉयरॉट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय हर दॅट. तर यांच्या माध्यमातून विशिष्ट अशा पद्धतीचे काही नॉवेल त्या ठिकाणी निर्माण झाले. यात अजून सांगायचे झाल्यास हार्पर ली, मार्गारेट ॲटवुड्स, टॉनी मॉरिसन अँड अलाइस वॉकर या महिला कादंबरीकारांनी या ठिकाणी त्या पद्धतीचे डिटेक्टिव्ह नॉवेलसुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला. Now these are to the novels have in the language English that or the whole of the words, but in our countries have to the Indias. परंतु आपला देश सुद्धा काही मागे नव्हता आणि our to the countries have to the Indian scenario. या इंडियन सिनेरिओमध्ये यांच्यात भारतीयांचा सुद्धा वाटा आहे का, तर नक्कीच. आणि म्हणून अशा या भारतीयांच्या माध्यमातून पहिलं नॉवेल जर कोणतं जर निर्माण जर झाल्या गेलेलं असेल इंग्लिश भाषेमधील तर भारतीयांचं द इंडियन फील्ड फर्स्ट नॉवेल्स इन इंग्लिश बाय इंडियन रायटर. का म्हटलं गेलं की भारतीयांच्या लाईनमध्ये फर्स्ट नॉवेल इन इंग्लिशमध्ये इंडियन रायटर कोण जर असेल तर नाव द बंकिमचंद्र चट्टोपाध्याय नावाच्या कादंबरीकाराने एक कादंबरी लिहिल्या गेलेली आहे आणि ती पहिली कादंबरी इंग्लिश भाषेमध्ये म्हणून संबोधल्या गेलेली आहे. तिचं लिखाण जे काही म्हटलं जात असतात प्रोज स्टाईल इंग्रजी होती. अँड नाव दिस आर टू द नॉवेल्स हॅज नेम द राजमोहन्स वाईफ दॅट. राजमोहन वाईफ नावाचं हे एक विशिष्ट अशा पद्धतीचं एक सिरीज म्हणून प्रसिद्ध झालेलं भारताचं हे एक भारतीय भाषेमध्ये म्हणा ते इंग्रजी भाषेमध्ये होतं परंतु ते भारतीय भाषेमध्ये म्हणून गणल्या जात होतं. द सिरियलाइज इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. द पिरियड आफ्टर दॅट आणि मग त्या पिरियड नंतर नाव मार्क बाय द फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर. आणि मग यांच्यानंतर मात्र या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायानंतर मात्र बरेचसे असे भारतीय कादंबरीकार या ठिकाणी होऊन गेले. त्यामध्ये एक विशिष्ट असं भारतामधील दीज नॉवेल्स आर आयदर नॅशनॅलिस्टिक व्हर्च्युअस ऑर सोशियल इश्यूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. म्हणजे त्यांच्या नाटकांचा विषय जर कोणता जर असेल तर व्हर्च्युअस अँड सोशियल फ्रेमवर्क ज्याला म्हटला जात असतात म्हणजे की त्या टप्प्यामध्ये किंवा त्या विषयाला धरून सामाजिक विषय जो काही म्हटला जातो व्हर्च्युअल लेक्टिव्ह विषय जो काही म्हटला जात असतो तर अशा या विषयाला धरून एक भारतीय त्रिकूट या नाटक परंपरेमध्ये निर्माण झालं. नाव दीज आर टू द नेम्स हॅव टू द मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजा राव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. एक प्रबळ अशा पद्धतीचा जो पिरियड जो काही म्हटला जात असतो नॉवेलचा त्या नॉवेलच्या पिरियडमध्ये हे भारतीय त्रिकूट त्या ठिकाणी निर्माण झाला आणि यांचा विषय कोणता जर असेल तर व्हर्च्युअस अँड सोशियल फ्रेमवर्क या माध्यमातून. अँड नाव आफ्टर दॅट आणि आता त्यानंतर नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सैगल, अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क. आणि मग अचानकपणे त्यामध्ये हा जो फॉर्मॅट होता त्यामध्ये वेगळा पुढे बदल घडून आणण्याचे काम पुढील लेखकाने केले. त्यामध्ये अनिता देसाई चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल म्हणजे जो काही प्रकार होता नॉवेलचा जी काही स्टाईल वापरत होती त्यामध्ये कुठेतरी बदल केला आणि मग तो बदल घडून आणण्याचं काम जर कोणी केलं गेलेलं असेल तर अनिता देसाई, नयनतारा सैगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर. तर या लेखिकेने या ठिकाणी त्या पद्धतीचा बदल आणि लेखकांनी त्याचा बदल घडून आणण्याचा
प्रयत्न केला. या लोकांनी करंट हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीचा बदल घडवण्याचा प्रयत्न केला. आफ्टर दॅट नाउ इंडियन नॉवेल्स ॲडिंग न्यू ॲमिलॉरेटेड फ्युचर. दॅट ॲमिलॉरेटेड फ्युचर मीन्स मेक बेटर, ज्याला म्हणतो सुधारित जे काही म्हटलं जात असतात, सुधारित अशा पद्धतीचं वैशिष्ट्य, त्यासोबतच नवीन असं फ्युचर जे काही म्हटलं जात असतं ते फ्युचर ॲड करून भारतीय नॉवेलला उच्च स्थानापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यामध्ये महत्त्वाची नावे जर कोणती जर असेल तर अमिताव घोष, इंडियन नॉवेल ॲडिंग न्यू ॲमिलॉरेटेड फ्युचर. ॲमिलॉरेटेड फ्युचर्स मीन्स टू द मेक बेटर दॅट, म्हणजे इतर नॉवेलपेक्षा काहीतरी सुधारित अशा पद्धतीचा नॉवेलचा प्रकार, त्याच्यामध्ये वेगवेगळे अशा म्हणजे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये त्यांनी युजल्या गेले होते. त्यामध्ये महत्त्वाची नावे जर कोण जर असेल तर अमिताव घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी जे काही आहेत, तर या लोकांनी त्या पद्धतीचा तो बदल नवीन अशा पद्धतीचे फ्युचर्स त्यामध्ये ॲडिंग करण्याचा प्रयत्न केला. रिसेंट इयर नुकतंच हॅव विटनेस द डॅझलिंग परफॉर्मन्स. डॅझलिंग परफॉर्मन्स म्हणजे नेत्रदीपक अशा पद्धतीचा परफॉर्मन्स बाय इंडियन नॉवेलिस्ट. काही इंडियन नॉवेलिस्टने या ठिकाणी विटॉल चेंज, विटॉल म्हणजे एक विशिष्ट अशा पद्धतीची एनर्जी ज्याला म्हणतो आपण, तर ते एक चैतन्य जे काही म्हटलं जातं, चैतन्य निर्माण करेल अशा पद्धतीचा बदल ते नॉवेल वाचल्यानंतर भारतीय लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण होईल आणि ते चैतन्य नॉवेलमध्ये निर्माण करण्याचं काम विटॉल चेंज इन इंडियन नॉवेल कोणी जर गेलेलं असेल तर सलमान रश्दी, अरविंद ॲडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नगरकर. दिस आर टू द रायटर्स. या लोकांनी फार मोठी अशा पद्धतीची भूमिका बजावली. एक सगळे लेखक त्यांच्या कादंबरीची जी काही म्हटलं जात असतात एक विशिष्ट अशा पद्धतीची वाहवा म्हणा किंवा त्या पद्धतीचं एक बदल झाल्यानंतर एक त्या पद्धतीचं एक लोकांना आकर्षण त्या ठिकाणी वाढल्या गेलेलं होतं. नाउ दॅट लाईक फॉर्म दीज आर टू द इंग्लिश नॉवेल हॅज अंडरग्रोन अ विटॉल चेंज सिन्स इट बर्थ अँड इट हॅज अनडॉक्टली व्हेरी ब्राईट फ्युचर दॅट. मग ह्या नॉवेलच्या माध्यमातून आपोआपच जगातील मिडल क्लास लोकांना त्या पद्धतीचा एक उत्साह जो काही म्हटला जात असतो तो जीवनामध्ये निर्माण झाला. दीज आर टू द नॉवेल्स दॅट द पर्सन्स दे टू द लाईफ्स विल बी बिकम हॅपी दॅट. लोकांचं जीवन आनंदी बनवण्याचं काम या नॉवेलनं केलं. म्हणून देअर फॉर नाउ दीज आर टू द टाइप्स ऑफ द नॉवेल इन द होल ऑफ द वर्ल्ड आर famous that. And why? Because these topics or these types are to understand the middle class person that. कारण हा एक प्रकार सर्वसामान्य लोकांना मात्र तो समजत होता. That like for dramas and poetries difficult to understood that. ते समजण्याकरता कठीण होतं. Now here is the second topics or second parts have to the end that. या ठिकाणी दुसरा भाग संपला गेलेला आहे. अजून आपण यापुढील दोन भाग या ठिकाणी या हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती घेऊन येणार आहोत. परंतु तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण मुद्दे काढून जे काही दिल्या गेलेले आहेत तर त्या मुद्द्याला आपल्या वहीमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला कधी मॅच द पेयर किंवा फिलिंग द ब्लँक्स किंवा राईट वन वर्ड्स ज्याला म्हटलं जात असतं की एका शब्दामध्ये उत्तरं लिहा. जसं आपण इतिहासामध्ये वगैरे आपण पाहतो की एखाद्या घटनेला किंवा एखाद्या ठिकाणाला ऐतिहासिक नाव द्या, तर तशा पद्धतीचं या ठिकाणी सुद्धा की विटॉल चेंज इन इंडियन नॉवेल्स विथ द रायटर दॅट. म्हणजे भारतीय नॉवेलमध्ये एक विशिष्ट अशा पद्धतीचा बदल जो काही म्हटला चैतन्य बदल जो काही म्हटला जातो की आपण चैतन्य असा कोणी केला गेलेला आहे त्याचं नाव लिहा. ऑल्सो फॉर दीज आर टू द गॉथिक नॉवेल्स इन द वर्ड्स हु इज द स्टार्टेड दॅट और हु इज द वर्क दॅट. गॉथिक नॉवेलवरती काम कोणी केल्या गेलेलं आहेत. हु इज द इंडियन ट्रायो दॅट. भारतीय ट्रायो नॉवेलिस्ट कोण आहेत. भारतीय कादंबरीकाराचं त्रिकूट कोणाला ओळखलं जातं. दॅट लाईक फॉर क्वेश्चन्स विल बी आस्क्ड इन द एक्झामिनेशन. देअरफॉर नाउ दीज आर टू द मेन पॉईंट्स यू हॅव रिटन इन युअर टू द you will be written in your to the book that is the purpose to our exam. that उद्देश फक्त आपल्या एक्झामच्या माध्यमातून. तर नेक्स्ट व्हिडिओज नाव the types of the elements of the novel and to the
टाईप्स ऑफ द नॉवेल, म्हणजे एखाद्या नॉवेलचे घटक काय आहे, वैशिष्ट्य काय आहेत आणि त्या नॉवेलचे जगामध्ये कोणकोणते प्रकार आहेत ते प्रकाराचे 2 व्हिडिओ आपल्यासमोर सादर केल्या जाईल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.